तुम्ही जेव्हा गेला होता मॅम, तुमचा अनुभव कसा होता? माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे काका काकू होते, त्यांच्यासोबत काही त्यांनी बेलपत्री वगैरे आणलेलं, Okay. काही पूजेचं सामान आणलेलं होतं. तर आम्ही पार्थिव शिवलिंग तयार केलं, त्याला बेलपत्री वाहिल्या, आरती केली. अतिशय सुंदर असा अनुभव होता. मानस सरोवरच्या समोर तुम्हाला कैलाशाचं पहिलं दर्शन होतं. त्या ठिकाणी मेडिटेट करण्याला फार महत्व आहे. तुम्ही तिथे बसून तुमची साधना करू शकता. तर महत्वाचं इथं पहाटेच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तामध्ये या ठिकाणी त्याच्या किनाऱ्यावरती जाऊन तिथलं दर्शन घेण्याची जास्त मान्यता आहे. तर मी साधारण 3:30 वाजता उठून जरा वेल प्रिपेअर्ड होते, का तर पाऊस वगैरे पडत होता, थंडी प्रचंड असते, 0 डिग्री किंवा कदाचित त्याच्यापेक्षाही कमी टेम्परेचर असणार आहे. 3:30 पावणे 4च्या दरम्यान अतिशय सुंदर असं चंद्राचं दर्शन आम्हाला झालेलं होतं. जणू काही साक्षात महादेव समोर यावे असं. जसं महादेवांच्या मस्तकावरती ती चंद्राची क्रिसेंट असते, कोर असते, त्याप्रमाणे ते ढगाच्या मागून येऊन खास आमच्यासाठीच ते दर्शन दिल्यासारखं ते चंद्राची कोर आलेली होती. आणि त्याचं संपूर्ण प्रतिबिंब हे त्या पूर्ण मानस सरोवरामध्ये पसरलेलं होतं. हे थोड्या वेळासाठी, एक 5-10 मिनिटासाठी हे सर्व चाललं. 4 वाजायच्या आसपास हे बाकीचे सर्व जे लोक माझ्या सोबत होते ते निघाले, का तर थंडी होती, जमीन ओली झालेली होती ऑलरेडी पावसामुळे. माझी साधना करायची होते. थोडीशी सुरुवातीला भीती वाटत होती की एकटं कसं करायचं, एकटं कसं थांबायचं. ते गोमुखीच्या आतमध्ये आपली माळा असते ते काढलं आणि सुरुवात केली मी मंत्रजाप करायला. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्युर्मुक्षीयमामृतात् ह्याच्या माळा जपायला सुरुवात केली. जेवढे काही मंत्र येतात, जे काही स्तोत्र येतात महादेवाचे, ते सगळे सुरू झाले. हे करत असताना की मी व्हिज्युअलाइज केलं, जे दृश्य होतं ते असं होतं की माझ्या आजूबाजूला असणारा पूर्ण अंधार पोकळी आहे, एक सबंध अखंड ब्रह्मांड आहे, आणि मी माझ्या महादेवाची साधना करते आणि समोर ते मानसरोवर. आणि हे सर्व होत असताना रियालिटीमध्ये प्रत्यक्षामध्ये मी पाहिलेलं आहे की मानसरोवरचा किनारा हा 4:15 वाजल्यापासून ते 5:05 मिनिटापर्यंत तो किनारा लाईट अप झालेला होता. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.